मित्रांनो, रोज सकाळी ज्यावेळेस आपण उठून बातम्या ऐकतो, जे ऐकतात त्यांच्यासाठी. तर बातमी ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की कुणाचा तरी अधिकार हिरावून घेतलेला आहे. कुठलातरी कायदा नवीन चर्चेमध्ये आलेला आहे. भारतीय संविधानाचं सुद्धा कुठेतरी व्हायोलेशन झालेलं आहे. आणि एक सामान्य माणूस म्हणून आपण त्या अन्यायाविरुद्ध आपण एक असह्यपणे उभे राहतो. प्रश्न असा पडतो, की आपल्या सगळ्यांना याच्यामध्ये कायद्याची नेमकी बाजू काय आहे? ह्या प्रत्येक जी घडलेली बातमी आहे, या बातमीवर कायदा काय सांगतो? हे आपल्या सगळ्यांना बऱ्याच वेळेस माहिती असत नाही. हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण एक नवीन त्याच्यामध्ये प्रवासाची आपण सुरुवात करतोय. मित्रांनो, मी प्राध्यापक कराड, कराड लॉ क्लासेसच्या आपल्या माध्यमातून अनेक वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना आपण कायद्याचं शिक्षण देतोय. पण एक गोष्ट मात्र नेहमी खटकत राहते, ते म्हणजे कायदा फक्त पुस्तकात आणि कोर्टाच्या भिंतीमध्ये राहिला नाही पाहिजे. तर तो कायदा सर्वसामान्य माणसापर्यंत पण पोहोचला पाहिजे. त्याच्यामुळे आज आपण हा नवीन प्रवास त्याच्यामध्ये सुरू करतोय. त्याला आपण कायद्याच्या आरशातनं असं आपण म्हणूया. मित्रांनो, हे YouTube चॅनल आपण नवीन सुरू करतोय आणि हे नाव आपण उगाच निवडलेलं नाहीये. ठीक आहे. म्हणजे आरसा म्हणजे काय असतो, की आरसा म्हणजे जे जसं आहे ते तसंच्या तसं दाखवतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपी वगैरे केलेली नसते. आपलं नाक नक्ट असेल तर आरशामध्ये नक्टच दिसतं आणि आपण एकदम राजबिंडे असू तर त्याच्यामध्ये आपण राजबिंड दिसतो. ठीक आहे. बऱ्याच वेळेस सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या मनामध्ये असतात. आरशाकडे बघितल्यानंतर नकट्याला नक्टच आरसा दाखवतो. पण आपल्या मनामध्ये जर असेल मी फार सुंदर आहे, तर आपण आपल्या स्वतःची आपल्या मनामध्ये सुंदर अशी इमेज असते. तर ती इमेज कुठेतरी ते आपल्या मनातले हेवे-दावे समोर न येता जशास तसं तुम्हाला कायद्याची बाजू मांडण्यासाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. ठीक आहे. हे चॅनल तुम्हाला समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं खरं, स्पष्ट आणि कायदेशीर प्रतिबिंब दाखवणारं आपलं हे YouTube चॅनल असणार आहे. मित्रांनो, हे चॅनल म्हणजे फक्त माहितीचा साठा नाहीये, तर तुमच्या आयुष्यातलं एक तुम्ही एक याला शक्तिशाली हतियार सुद्धा तुम्ही बनवू शकता. जे आपल्या रोजच्या आपल्याशी निगडीत असलेल्या ज्या बातम्या आहेत, ज्यांचा आपल्यावर इम्पॅक्ट पडत असतो. त्या बातम्या आपल्यापर्यंत फक्त पोहोचून चालत नाही. म्हणजे कायदा फक्त काय आहे हे माहिती असून चालत नाही. मी नेहमी लेक्चरमध्ये सांगत असतो. तर कायद्याच्या मागचं कारण पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. अगदी कमी मिनिटामध्ये सोप्या भाषेमध्ये आपण हे सगळं समजावून घेणार आहोत. आपलं संविधानामध्ये अनुच्छेद 14 असू द्या, 19 असू द्या, 21 असू द्या. ही फक्त काही परीक्षेमधले प्रश्न नाही आहेत. ठीक आहे. तर हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्याचं एक प्रकारचं संरक्षण कवच आहे. ते कसं वापरायचं हे आपण शिकलं पाहिजे. हे तुमच्यासोबत, माझ्यासोबत, प्रत्येकासोबत होऊ शकतं. ज्या काही महत्त्वाच्या केस स्टडीज आहेत, ज्या आपल्या देशामध्ये ज्या घटना घडत आहेत. ठीक आहे. त्या गाजलेल्या आहेत. सामान्य माणसांच्या आयुष्यातल्या खऱ्या-खुऱ्या प्रकरणांमधनं सुद्धा आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. ही सगळी प्रकरणं आपण ह्या चॅनलवर समजून घेणार आहेत. आपले हक्क आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो? आपल्या हक्कांचा कुठे कशा पद्धतीने व्हायोलेशन होतं? बऱ्याच वेळेस हक्काचं उल्लंघन कुठे होतं तेच आपल्या लक्षात येत नाही. ते सुद्धा सांगण्याचा या चॅनलवर आपण प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला पडलेला कोणताही कायदेशीर प्रश्न, मग तो भाडेकरूचा एखादा वाद असू द्या, नोकरीतला नोकरी मिळवत असताना झालेला आपल्यावरचा जो अन्याय असू द्या किंवा आपले कुठले घरगुती हक्क असू द्या, महिला विरोधातले कुठले हक्क असू द्या, तर ते आपण आपल्या संविधानाच्या चौकटीत आपण त्याचं तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचवणार आहेत. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं अशा उत्तर तुमच्यापर्यंत मिळणार आहे. वेळोवेळी आपण ह्याच्यामध्ये काही नामांकित दुसरे सीनियर वकील वगैरे जे आहेत किंवा काही न्यायाधीश असू द्या किंवा अजून काही कायदेतज्ञ असू द्या, यांच्याशी आपण आपल्या चॅनलद्वारे थेट संवाद पण साधणार आहोत. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये एक मोठी समस्या आहे. अज्ञान हेच अन्यायाचं आपल्या मूळ कारण आहे. ज्याला आपले हक्क माहिती नाहीत, तो शोषणाला बळी पडतो. कारण त्याचा अधिकारात त्याचं शोषण होतं हेच त्याला माहिती नसतं. आपल्याला कायदा कळत नाही, त्याच्यामुळे आपण घाबरून गप्प बसतो. तर आता गप्प बसायची वेळ संपलेली आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्या अधिकारावर लढलं पाहिजे. जर आपण जागरूक झालो, तर कोणीही आपल्यावर अन्याय करू शकणार नाही. आणि हीच खरी लोकशाही आहे. जिथे प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काची जाणीव असली पाहिजे. तर मित्रांनो, निर्णय तुमचा आहे. तुम्हाला अन्यायाविरुद्ध तुमचा आवाज उठवायला शिकायचंय का? जे काही घटना आपल्या आजूबाजूला घडतायत त्याच्यामध्ये कायद्याच्या नजरेतनं बघण्याची सवय आपल्याला लावायची आहे का? आणि जर उत्तर जर याचं हो असेल, तर तुम्ही वेळ न वाया घालवता आत्ताच्या आत्ता हे कायद्याच्या आरशातनं हे जे चॅनल आहे, याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तिथलं बेल आयकॉन सुद्धा तुम्हाला प्रेस करून ठेवायचं आहे. जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे प्रत्येक व्हिडिओ जे आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तेवढे महत्त्वाचे असणार आहेत. मित्रांनो, कायद्याचं ज्ञान हे आपल्या एकट्यापुरतं मर्यादित राहिलं नाही पाहिजे. ते आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे, घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. ठीक आहे. लक्षात ठेवा, जो जागरूक आहे तोच सुरक्षित आहे. सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय, की जो कायद्यामध्ये जागरूक आहे तोच त्याच्यामध्ये सुरक्षित आहे. हे एक फक्त चॅनल नाहीये, तर ही एक चळवळ आहे. कायद्यात
सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठीची ही चळवळ आहे. चला तर मग या आरशातनं आपण सगळेजण एकत्रितपणे डोकावूया आणि सत्य, न्याय आणि हक्क याचं प्रतिबिंब आपण पाहूया. मित्रांनो, अगदी लवकरच आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत नमस्कार.